आज आपण बघणार आहोत डब्यासाठी अगदी झटपट होणारी ढोबळी मिरची किंवा शिमला मिरचीची सुकी भाजी। अगदी कमीत कमी साहित्यात झटपट होणारी ही भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। जी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत आणि भरपूर टिप्ससह रेसिपी सांगितलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा। आणि आपला कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुठलेले मसाले घेण्यासाठी तुम्हाला इथे नंबर दिसत असेल, फक्त हाय मेसेज केला की मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल। चला तर मग सुरुवात करूया। डब्यासाठी ढोबळी मिरची शिमला मिरचीची सुकी भाजी बनवण्यासाठी काय केलं, 2 मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात ढोबळी मिरच्या घेतलेल्या आहेत। चिरून भाजी करायची असेल तर मोठ्या ढोबळी मिरची घ्यायची, जर भरून करायचं असेल तर छोटं घ्यायचं। तर इथे आपण मोठ्या आकाराचे घेतलेत। आता बाजारातून आणल्यावर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून 5-10 मिनिटं भिजत घातलं म्हणजे स्वच्छ भाजी करण्यासाठी आपल्याला ही ढोबळी मिरची मिळते। आता तुम्हाला जशी आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरून घेऊ शकता। काही जणांना यातलं बी सुद्धा आवडतं, तर बियांचं कट सुद्धा अगदी पातळ चौकोनी जसं आवडेल तसं चिरून घेऊ शकता। आतला बियांचा भाग आणि देठाचा भाग काढून घेतला। आता ढोबळी मिरची हातावर उलटी करून घेतली की आपसूक यातला आतला गर किंवा बियांचा भाग वेगळा होतो। आता तुम्हाला आवडत असेल तर चौकोनी चौकोनी किंवा उभ्या पातळ एकाचे 2 तुकडे करून पातळ पातळ कापं जसं आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। मी काय केलं, उभे पातळ असे जसं आपण उभा पातळ कांदा चिरतो ना, अगदी त्या पद्धतीने चिरून घेतला। तुम्ही मधून चिरून नंतर याचे पातळ कापं करू शकता। फक्त चिरत असताना खूप जास्त बारीक तुकडे करू नका, कारण भाजी शिजल्यावर गाळ होतो। तसे थोडे मोठे मोठे तुकडे ठेवले की भाजी खायलाही अगदी छान लागते। तसे हे दोन्ही ढोबळी मिरची उभे पातळ आपण छान चिरून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। इथे पाव किलो प्रमाणात बाकी सगळे मसाले जिन्नस सांगितलेला आहे। तुम्हाला अर्धा किलो करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता। आता गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवायची आणि पाव किलो भाजीसाठी एक पळीभर तेल अगदी पुरेसं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेऊ शकता। तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान फुलल्यानंतरच यामध्ये अगदी अर्धा चमचा आपण साधं जिरं घेतलेलं आहे। मोहरी आणि जिरं छान फुललं की इथे आपण एक लहान आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतला। आता इथे आपण भाजी तयार करतो आहोत, तर त्यासाठी कांद्याचा रंग खूप जास्त बदलायचा नाही। थोडासा रंग बदलला, हलकासा गुलाबी झाला की नंतर आपण बाकी जिन्नस घालणार आहोत, कारण ना जास्त कांदा परतला की थोडीशी भाजीला कळवट चव येऊ शकते। तर साधारणतः मोठ्या आचेवरच 1-2 मिनिटं थोडासा रंग बदलल्यासारखा दिसत असेल। आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा आपण टोमॅटो बारीक चिरून घातला। बऱ्याचशा ढोबळी मिरचीला ना उग्र फ्लेवर किंवा वास असल्यामुळे ना मुलं खायला मागत नाही, म्हणून टोमॅटो थोडा जास्त घातला ना तर भाजीला तसा उग्र फ्लेवर येत नाही आणि थोडीशी टेम्पटिंग चटपटीत भाजी तयार होते। तर टोमॅटो फक्त मिनिटभर मोठ्या आचेवर थोडंसं वर खाली आपण परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण चिरून घेतलेली ढोबळी मिरची घालणार आहोत। आता अगदी शाळेत जाणारी लहान मुलं असतील, जर ढोबळी मिरचीची भाजी खायला मागत नसतील, तर जसं आपण फ्रेंच फ्राईजसाठी कसे उभे पातळ बटाटे चिरून घालतो, अगदी तसेच बटाटेसुद्धा यामध्ये तुम्ही ढोबळी मिरचीबरोबर घालू शकता। अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि या फोडणीमध्ये साधारणतः 2 मिनिटं आपण ढोबळी मिरची चांगली परतून घेणार आहोत। आता जसं तुम्ही ही ढोबळी मिरची परतत जाल तसं मिठामुळे याला छान पाणी सुटू लागतं आणि याच मिठाच्या पाण्यामध्ये आपण ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत, म्हणजे वेगळं एक थेंबही वरून पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं नाही। अशी भाजी मस्त लागते। तर इथे थोडं 2 मिनिटं परतून घेतल्यावर बघू शकता असं छान याला पाणी सुटलेलं आहे। झाकण लावायचं आहे आणि 5-6 मिनिटं आपण झाकून शिजवणार आहोत, म्हणजे असं वाफेवर करून घेतलं ना तर भाजीला चव अगदी छान येते। तर साधारणतः मध्यम आचेवर भाजी वाफेवर शिजत एक 5-6 मिनिटं झालेली आहे। एकदा झाकण उघडून बघणार आहोत, तर बघू शकता पूर्वीपेक्षा रंग हलकासा बदलल्यासारखा किंवा थोडासा पोपटी रंग झाल्यासारखा दिसत असेल, म्हणजे ही 5-6 मिनिटात भाजी बऱ्यापैकी शिजून तयार होते। आता भाजी शिजल्यानंतरच फायनली आपण यामध्ये काही बेसिक मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये अगदी अर्धा चमचा आपण धने जिरे पूड घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत। धने जिरे पूडमुळे सुक्या भाज्यांना चव तर छान येतेच, पण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं।
सोबतच इथे आपण रोजच्या साठवणीचं कोणतंही तिखट वापरू शकतो. आपण यामध्ये आपल्या कुकिंग तिकीट मराठीचं स्पेशल कोल्हापुरी घाटी मसाला वापरलेला आहे. यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, सगळ्या प्रकारचे गरम मसाले, 6 प्रकारच्या मिरच्या आपण वापरतो. हे सगळं घातल्यामुळे ना भाज्यांना वेगळं वाटण किंवा वेगवेगळे मसालेसुद्धा वापरावे लागत नाही. आणि 1 चमचाभर पाव किलो भाजीसाठी अगदी पुरेसा आहे. फक्त 5 दिवसांमध्ये 100 किलो मसाला आपला बुक झालेला आहे. इतका प्रतिसाद छान दिला आहे, तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. आणि या मसाल्यामध्ये ना आपण लसूण आणि कोथिंबीर, कांदा वगैरे सगळं वापरल्यामुळे वेगळं लसूणसुद्धा भाजीला तुम्हाला घालावं लागत नाही. पावसाळ्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर महाग मिळतं, चांगलं मिळत नाही, तर त्यासाठी हा बेस्ट मसाला आहे. तर नक्की ऑर्डर करा. किंवा साठवणीचं घरामध्ये जे कोणतं तिखट असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. मसाले घातल्यावर 2 मिनटं तेल सुटेपर्यंत थोडंसं आपण परतून घेतल्यावर यामध्ये 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा किंवा दाण्यांचा कूट घातला. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही किसलेलं सुकं खोबरंसुद्धा यामध्ये वापरू शकता. आणि या स्टेजला आपण गॅस बंद केला. सगळ्या घरात ना भाजीचा अगदी मस्त सुगंध पसरला. थोडीशी गार झाली की आणखीन छान सुटसुटीत आणि मस्त भाजी तयार होते. रंग तुम्ही इथे बघू शकता किती परफेक्ट आलेला आहे. डब्यासाठी अशा या वाफेवर तयार होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या सुक्या भाज्या सेम मसाला वापरून तुम्ही तयार करू शकता. झटपट होतात, चवीला छान लागतात आणि मस्तसुद्धा. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. पाव किलो भाजी साधारणतः 3 लहानांच्या किंवा 2 मोठ्यांच्या डब्याला अगदी व्यवस्थित पुरू शकते. घरामध्ये खाण्यासाठी करू शकता. चपाती, भाकरी, वरण भाताबरोबर तोंडी लावून मस्त लागते. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी नक्की मेसेज करा. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पीठंसुद्धा मिळतात, मसालेसुद्धा मिळतात. म्हणजे एका ठिकाणी आलात तर अगदी सगळं तुम्हाला घेता येईल. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.